भाकरी तुम्ही खूप खाल्ल्या असतील, तर आज आपण बनवणार आहोत गरमागरम पौष्टिक आणि चविष्ट नाचणीची भाकरी. साधी, सोपी आणि हेल्दी अशी, पण चव मात्र एकदम जबरदस्त आहे. तर आपण आज बनवत आहोत नाचणीची भाकरी. यासाठी इकडे एका तव्यामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आहे, गरम करण्यासाठी ठेवायचं. तर एका परातीमध्ये इकडे 2 ते 3 कप होईल इतकं नाचणीचं पीठ घेतलेलं आहे. आणि आता यामध्ये हे गरम झालेलं पाणी ओतायचं आणि व्यवस्थित मिक्स करून याचा एक छान असा गोळा तयार करून घ्यायचा. तुम्ही हे जे नाचणीचं पीठ मळून घेणार आहात त्यासाठी नंतर वरून थोडं नॉर्मल पाणी टाकून गोळा जरी मळला तरी चालू शकतो. अशा पद्धतीने आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि एकसारखं मिक्स करून याचा एक छान असा गोळा तयार करून घ्यायचा आहे. जेवढं तुम्ही पीठ मळाल तितकी आपली भाकरी सुंदर आणि छान त्याला आकार येणार आहे. त्यामुळे आपण भाकरी मळत असताना एकदम असं थोडंसं प्रेशर लावून आपण भाकरीचा गोळा मळून घ्यायचा आहे. तर या पद्धतीने भाकरीचा गोळा मळून झालेला आहे. आता यामधील एक थोडासा गोळा घेऊन याला अजून मी पाणी लावून अगदी अजून मऊसर असं करून घेणार आहे. तर बघा, असं पाणी लावून आपण ह्या गोळा व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा, मळून घ्यायचा मऊसर. आणि याचा एक गोळा तयार करून आपण ही जशी आपण ज्वारीची बाजरीची भाकरी बनवतो त्या पद्धतीने भाकरीचा गोळा मळून आपण ही भाकरी थापून घ्यायची आहे. तर बघा, इकडे परातीमध्ये थोडंसं पीठ टाकून हा गोळा आपण थापून घेणार आहोत. याची नाचणीची भाकरी खायला एकदम म्हणजे अप्रतिमच चव येते, पण ही पचण्यासाठी देखील हलकी असते. आणि तुम्ही देखील नक्कीच अशा प्रकारची भाकरी नक्कीच एकदा ट्राय करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. तर या अशा पद्धतीने सगळ्या काठापर्यंत व्यवस्थित असं एकसारखे एक समान काठ होतील अशा पद्धतीने भाकरी थापून घेतलेली आहे. आता तव्यामध्ये ही टाकायची आणि त्यावरून थोडंसं पाणी टाकून व्यवस्थित काठापर्यंत पाणी हे व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे पाणी व्यवस्थित काठापर्यंत व्यवस्थित लावलं की आपण 1 मिनिटभर वाट बघायची. पाणी थोडंसं सुकलं की आपण भाकरी परतवायची आहे. आणि भाकरी परतून झाली, एकदा भाकरी परतली की आपण ती सारखी त्याला दुसऱ्या बाजूने नाही भाजू शकत, कारण एकदा जी पाणी लावलेली जी बाजू आहे ती व्यवस्थित भाजली की आपण लास्टला एकदमच परतायची. आणि बघू शकता इकडे व्यवस्थित अशी भाकरी भाजलेली आहे आणि काठ व्यवस्थित दाबून आपण असे छान भाकरी आपली फुगून तयार आहे. अशा प्रकारची भाकरी तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा. नाचणीची भाकरी ही आपल्याला एक सुपर फूड आपण याला म्हणू शकतो. आणि जे लोक डाएट करतात त्यांच्यासाठी देखील ही भाकरी एक छान असा पर्याय आहे. तर ह्या पद्धतीने मी इकडे 3 कप जे पीठ घेतलं होतं त्यामध्ये इकडे 2 मोठ्या आकाराच्या भाकऱ्या बनवून तयार झालेल्या आहेत. नाचणीचे अनेक पदार्थ तुम्ही खाल्ले असतील, पण नक्कीच एकदा ही नाचणीची भाकरी ट्राय करून बघा. चव ही अप्रतिमच येते. तर तुम्ही एकदा नक्कीच अशा प्रकारची नाचणीची भाकरी नक्कीच एकदा ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा. आणि अशा प्रकारची भाकरी कोण कोण घरी बनवतं आणि कोणत्या प्रकारची भाकरी तुम्ही बनवता घरी तेही देखील मला नक्कीच सांगा. आणि ही भाकरी आपण कशासोबतही खाऊ शकतो आणि याची चव एक नंबरच येते. तर अशा प्रकारची रस्सा भाजी असू दे, चटणी यासोबतही छान लागते. आवडल्यास नक्कीच लाईक करा.